हा जो माल आहे आधी वर्णन सांगितलं एकदा ह्याच्यामध्ये 3,25,070 रुपये एवढ्या हा किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेसचे बॉटल्स आहेत। 2 लिटर्सच्या रॉयल चॅलेंज व रॉयल स्टॅगच्या बॉटल्स आहेत। रॉयल स्टॅगच्या 44, रॉयल चॅलेंजच्या 9 बॉटल्स आहेत। बरोबर 375 mlच्या रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉल ह्या कंपनीच्या बॉटल्स आहेत आणि 180 mlच्या रोमेनो वोडका, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग यांच्या बॉटल्स आहेत। असं एकंदरीत 3 लाखाच्या वर हा जो दारूचा मुद्देमाल तो जप्त करण्यात आलेला आहे। ह्याच्यावरती ओनली सोल्ड इन गोवा असं काही बॉटल्सवरती लिहिलेलं आहे। तर संशय असाही आहे की गोवा राज्यातून या बॉटल्स आणलेल्या असावा। एक आरोपी सापडलेला आहे। जसं मी सांगितलं, अन्सार शेख नावाचा आरोपी आहे। तो पुळूस गावात त्याच्या घराच्या आवारामध्ये हे सगळी मालमत्ता सापडली आहे। अजून त्या आरोपीकडून चौकशी करून गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि चौकशी करून इतर कोणी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, कोणी ते कोणते वाहन वापरलं होतं, कुठून तो माल आला होता, कुठे स्टोअर केला होता, हे सगळ्या चौकशीमध्ये आणि तपासामध्ये निष्पन्न होईल। आरोपीवरती आधीसुद्धा गुन्हे आहेत। किती गुन्ह्यांची यादी आहे ते आम्ही लवकरच शोध घेऊन त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा तेच आरोपी पुन्हा ते गुन्हा करतायत का ह्याचाही शोध चालू आहे। आता अवैधरित्या दारू विक्री व त्याचबरोबर जे अनक्वालिफाईड दारू कन्झम्पशन हा सुद्धा फार घातक आणि गंभीर विषय आहे। येत्याच मागच्या महिन्यामध्ये पुणे या ठिकाणी हातभट्टीची दारू पिऊन काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे ही जी काही अवैधरित्या अनऑथराईज सेंटरमधून जे दारू खरेदी करणं आहे, कन्झ्युम करणं आहे, त्यामध्ये खूप जास्त रिस्क फॅक्टर असोसिएटेड असतो आणि आषाढी वारीमध्ये लाखो भाविक या पंढरपूर नगरीमध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये येत असतात आणि त्यांना अशा प्रकारचे जे काही मद्य असेल किंवा जे काही अडल्टर्ड आणि चुकीच्या पद्धतीची जे मिश्रण केलेली दारू आहे ती जर त्यांना कन्झ्युम करण्यात आली तर खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्याच अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे। इतर सुद्धा अनेक ठिकाणी